जय जय रघुवीर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। भगवद्गीतेतला जो कठीण विषय है तो विषय आज भीष्म पितामह धर्मराजाला सांगणार आहे। क्षर आणि अक्षर याविषयी कराल आणि जनक राजा आणि वशिष्ठ यांचा संवाद आहे। आज धर्मराजा प्रश्न विचारतोय, महाराज पितामह अक्षर तत्व काय आहे? गीतेमध्ये जे सांगितलंय त्याच्यापेक्षाही सोपं केलंय भीष्म पितामहांनी। ज्याच्या प्राप्तीकरता जीव पुन्हा संसारात येऊ इच्छित नाही ते क्षर, आणि ज्याच्या योगानं त्याचं आगमन आणि गमन चालू असतं, पुन्हा येणं आणि पुन्हा झालं, ते अक्षर। म्हणून विद्वान लोक यामध्ये स्पष्ट असं सांगतात, जे वेद आत्मसात केलेले ऋषी तुल्य, की हे महाराज मोठमोठे ऋषी यती यांच्याजवळ ज्ञानाचा खजिना आहे आणि तो खजिना तुमच्यापाशी पूर्ण आहे। आता दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण लागून जाईल, तुमची ही अमृत वचनवाणी मला मिळणार नाही, तर तुम्ही जाण्यापूर्वी तुमचा खजिना सगळ्या समाजाला सांगून जा। कोणाला? समाजाला। पुराण कोणाकरता आहे? समाजाला समजण्याकरता पुराण आहे। उपनिषद आणि वेद समाजापासून बरेच लांब आहे। जे लोक संन्यास ग्रहण करतात त्या लोकांना सुद्धा वेद आणि उपनिषद शेवटपर्यंत उमजत नाही, कारण तो जो खजिना आहे वेदाचा आणि उपनिषदाचा, तो पूर्वजन्माच्या पुण्याईनं जन्माला आलेल्यांनाच समजतो, नाही तर समजत नाही। जसं वडिलांचा खजिना हा योग्य वेळी वापर करून धन वाढवण्यात जो मुलगा खर्च करतो तो श्रेष्ठ ठरतो, आणि जो व्यसना करता किंवा भोगा करता खर्च करतो तो मूर्ख ठरतो आणि तो दरिद्री। तसं आहे। म्हणून संसारी माणसांनी वेद श्रवण करायचे, त्याच्या भानगडीत नाही पडायचं, कारण तिथे काही करायला सांगितलं आहे आणि काही करू नये हे सुद्धा करायला सांगितलं आहे, ते आपल्याला समजत नाही। कोणाला सांगितलं आहे ते? क्षत्रियाला हिंसा करायची परवानगी दिली आहे। वर्षातून त्याने पळायचं पशुच्या मागे आणि मारून दाखवायचं, त्याच्या नौकरांनी ते पशु हाकलून द्यायची आजूबाजूने आणि त्याच्या बाजूने, पण त्याने एकट्याने पळायचं, कारण त्याचं शत्रूशी अनुसंधान राहावं म्हणून। हे कळत नाही ना। अश्वमेध यज्ञ राजालाच का करायला सांगितलं आहे? इतरांना अश्वमेधाचं फळ कथा ऐकून सत्यनारायणची पोथी ऐकली की मिळतं आहे, मग त्यांनी रिकामाच अश्वयज्ञ करायच्या भानगडीत काय वाटायचं? पण हे महाराज लोक काय करतात, असा यज्ञ मी करणार आहे, तुम्ही आनंद गोळा करा। ज्याच्याने तुम्हाला यज्ञाचं फळ मिळणार आहे ती कथा ऐकून घ्या,
म्हणून पुराण आहे, म्हणून पुराण आहे. आपण म्हणतो पुराणातले वांगे पुराणातच, फक्त महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात म्हणतो बरं, बाकीचे जिल्हे म्हणत नाही पुराणाचे वांगे पुराणात. कारण ते 4 महिने खायला नाही सांगितले. हा म्हणतो मी 12 महिने खाईन. त्याचा जो गुण आहे तो माणसाला क्रोध निर्माण करतो. त्याच्या गुणाला वर्ज केलाय. प्रत्येक पदार्थ योग्य ऋतूत खायला सांगितले, म्हणजे त्या याचा अभ्यास आहे. श्रावण महिन्याबरोबर तळण खायला नाही सांगितलं आपल्याला, पण मग श्रावण आषाढ तळायला सांगितला आणि श्रावणाच्या पोळ्याला तळायला सांगितलं, मध्ये बंद केलं आहे. कारण ते शरीराला बाधक आहे. आपण म्हणतो काय होतं, भजे गल्लीतले भजे चांगले असतात, खाऊन घेऊ, घरी करायचे नाही म्हणे, बाहेरून आणून खायचे. डाळीच्या पिठाचे नाही झालं तर मुगाच्या डाळीचे खायचे, असं आहे. म्हणून भीष्म पितामह म्हणाले धर्मराजा याविषयी कराल जनक, म्हणजे हा कराल जनक वेगळा बरं, म्हणजे सीतेचा जनक नाही. कारण सीतेचा जनक कोणत्या काळात होता, आणि हे द्वापार युगातलं आहे. तेव्हा जनक राजा, जनक ही पदवी आहे, त्या जनकाप्रमाणे जो वागला त्याला जनक. पंतप्रधान पदावर आला की तो माणूस कोणी असो, पण तो कोण आहे. पण या युगात पंतप्रधानालाही चोर म्हणून टाकतात लोक. असं आहे, तर कलियुग आहे. म्हणून ते म्हणतात वशिष्ठांना त्यांनी विचारलंय. एक प्राचीन इतिहास तुला सांगतो. सूर्या समान तेजस्वी मुनी वशिष्ठ आहेत. बस काय सांगतात धर्मराजाला, सूर्या समान वशिष्ठ तेच आहे, जे रामाच्या वेळेला होते तेच आहे. जनक मात्र बदललेला आहे, वशिष्ठ बदलत नाही. कारण ते महान आयुष्यवान आहे. सप्तऋषी आजही आहे, जसे सप्तचिरंजीव आहे तसे सप्तऋषी आहेत. ऋषीच्या रूपामध्ये त्यांना ज्ञान देऊन जाण्याची शक्ती दिलेली आहे कलियुगामध्ये. कारण जगामध्ये हे जे संशोधन करते ना, यांना सुद्धा ऋषींचे आशीर्वाद असतात. कारण ऋषींना जग सांभाळायचं, जगाचा नाश होऊ द्यायचा नाही. पहा तुम्ही, विद्वान लोक पेपरामध्ये जो लेख लिहितात तो याच्याकरताच लिहितात की जग सांभाळलं गेलं पाहिजे. त्यांचं काम लिखाण करणं आहे, म्हणून ते पेपरामध्ये देऊन देतात. वस्तुस्थिती आणि परिस्थिती याचा मधला भाग सांगत असतात. म्हणून आग्रलेख हे वाचण्याचं काम. पण कोणी आग्रलेखा करता पाहिजे नाही. म्हातारे सुद्धा ते म्हणतात कार्टून कुठे आहे इथे, ते पेपरातलं कार्टून पाहता. आता पेपर हा ना सर्व गोष्टीने द्यावा, मनोरंजनही छापावं लागतं त्याच्यात. कारण सगळ्या प्रकारच्या लोकांना ते वाचायला मिळालं पाहिजे. धार्मिक थांबावं लागतं, राजकीय सांभावं लागतं, सामाजिक करावं लागतं. म्हणून जो संपादक सर्व ज्ञानदृष्टीने लिहितो त्याचा पेपर अग्रगण्य होतो. जो रात्री होते तोवर कोणाचाच नंबर लागत नव्हता त्याला, कारण चहू बाजूचा अंग असतो. अष्टपैलू होते, आत्रे अष्टपैलू होते. असं आहे. म्हणून कराल जनकानं वशिष्ठांना वंदन केलं आणि त्यांच्या आश्रमावर पोहोचला आहे. वशिष्ठांना आपल्या घरी नाही बोलवलं, त्यांच्या आश्रमावर पोहोचला आणि पोहोचल्यानंतर हात जोडून विनयव्यक्त मधुर वाणीने म्हणाला, भगवान, जिथे ज्ञानी पुरुष असतात तिथे पुरुषोत्तम असतो हे मला माहिती आहे. खलास एका शब्दात सांगितलं. म्हणजे तुम्ही कोण आहे? पुरुषोत्तम. जिथे ज्ञानी पुरुष असतात तिथेच पुरुषोत्तम असतो. कारण ज्ञान हे ईश्वराच्या रूपाचं स्वरूप आहे. नाम हे ईश्वराच्या स्वरूपाचं, नामापाशी तिष्ठे देव. मग यामध्ये 2 ऋषी असतात, एक भजनानंदी ऋषी आणि एक ज्ञानानंदी ऋषी. 2 प्रकारचा आनंद आहे.
एक भजनानंद, ज्ञानानंद. पण ज्ञानानंद ऋषी सुद्धा भजन करतात. ज्ञानानंद ऋषी सुद्धा त्यांच्या भजनाच्या आनंदामध्ये परमानंद असतो. देवकी परमानंद कृष्णम वंदे, असं आहे. त्यांना कळतं. आणि ते भजनानंदी आहे ते सुरुवातीला आपल्या इष्टदेवतेच्या भजनातच आनंद मानतात. पण त्यांना जेव्हा ते परमपद प्राप्त होतं तेव्हा ते सर्व देवांचे भजन करा. म्हणून तुकारामांनी सगळ्या देवांचे अभंग लिहिले. शंकराचं सुद्धा अभंग लिहिलं आहे. त्यांनी असं म्हटलं का विठू माझा आणि शंकर तुझा. पण आपण अरे काय, तुम्हाला कोणी कानातलं मळ काढणारच मिळालं नाही. आपण काडीने कोरणं आणि कानाच्या डॉक्टरने कोरणं यात काही फरक नाही आहे का? तो इतक्या वर्ष का एक बरं आता विज्ञान असं आहे, एक कानाचा एक डॉक्टर, तो दुसऱ्या कानाचा दुसरा डॉक्टर. कारण हे शरीर फार मोठं आहे, सगळंच आकलन होईल असं नाही. मग ऋषींनी जे निर्माण केलेले औषध आहे ते संपूर्ण रोगाचे आणि संपूर्ण शरीराचे अभ्यास, कारण ते पराशक्तीकडे गेलेले आहे. त्यांचं ज्ञान कोणत्याही पैशाच्या साधनानं मिळालेलं नाही. आज जे ज्ञान आहे त्याची विक्रय आहे. कलियुगामध्ये ज्ञान विक्रय, अन्न विक्रय होईल असं स्वच्छ सांगितलं आहे. पूर्वी आमच्या लहानपणी गल्लीमध्ये कोणाचं लग्न असलं लोक म्हणे अरे काही चिवडा बिवडा घरात करून ठेवा. म्हणे का बरं? अरे कोणी पाहुणा आला ते लग्नात जेवायला वेळ होतो, आपल्या घरी आला तर त्याला चिवडा द्यायला, पाणी पाजायला आदो. म्हणजे कोण गल्लीत कोणाच्या घरी लग्न असलं तरी सगळ्यांच्या घरी चिवडा पाहिजे. कारण आलेल्या माणसाला चिवडा, कारण सगळेच देवाला जातात. चुलीला नव्हतं आपली शब्द कसं आहे म्हणजे कोण स्वयंपाक करेल. तेव्हा काय असं होतं, बजे बुवाच्या गल्लीतून घेऊन येईन मग लिफ्टनं वरती जाय अशी एकच चाळ होती सगळी. याच्या घरचा पाहुणा त्याच्या घरी घुसून असं आहे ते. पण पाणी भरून ठेवा, लोक आले की पाणी पाजायचं. आता पुढच्या दाराला कुलूप लावतात, मागच्या दारी गप्पा मारत बसतात. असं आहे. जेव्हा जेवढा बरोबर पुढे येतात असं आहे. कारण समाज धारणा वैयक्तिक स्वार्थामध्ये मग्न आहे. सामाजिक स्वार्थ दिसला पाहिजे की आपल्या गल्लीत लग्न आहे, कुठे उणीवपणाला नको. अहो वेळेवर दुसऱ्याचे दागिने चढवले जायचे लग्नात. लग्न झालं की 8 दिवसाने द्यायचे. एक हरून गेला असं कोणी सांगत नव्हते. आता कधी दिले तर हा कुठं गेला काही सापडत नाही म्हणून कोण देईल. म्हणून वशिष्ठ म्हणाले राजा, जगतामध्ये क्षरण म्हणजे लय हा भगवंताच्या इच्छेने होतो. क्षरित म्हणजे नष्ट. नष्ट कधीच काही होत नाही, फक्त त्याचं स्पष्ट रूप राहत नाही. अक्षर ही गोष्ट तू ऐकलेली आहे. ऐक, देवतांचे 12,000 वर्षाचा एक चतुर्युग होतो, 10,000 चतुर्युगाचा एक कल्प होतो. असा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे आणि एक रात्र आहे. आता मग याचा विचार करतो म्हणजे त्याचा एक दिवस आणि एक रात्र. आपले सगळे एवढे वर्ष जातील तेव्हा त्याची एक रात्र संपेल आणि तेव्हा त्याचा अर्धा दिवस संपेल. म्हणून अविनाशी ज्योतिर्मय परमेश्वर मात्र नाशाच्या बाबतीत नाही आहे. म्हणून त्याचं नाव काय आहे? अविनाश, ज्याचा नाशच कधी होत नाही. आणि तो अविनाशी परमात्मा किड्या मुंगीपासून तर माणसापर्यंत आत्मरूपाने विराजमान आहे. तू आत्मस्वरूप आहे एवढं लक्षात ठेव. तू देहस्वरूप नाही.
पण हे लवकर समजत नाही. मनुष्य देहालाच समजतं. म्हणून जेवढे हे पंथ आहे ना हे देहाला समजतात आणि फक्त सनातन धर्म आत्म्याला समजतो. एवढा फरक आहे. त्यांच्या यादीत आत्मा स्वरूप नावाची गोष्ट नाही आहे, कारण त्यांना अंतरात्म्यातलं ज्ञान नाही आहे. अंतर जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे याचं ज्ञान सगळ्या पंथांना नाही. ते पंथ आहे आणि हाच एक सनातन धर्म आहे. म्हणून अशा प्रकारे सगळ्या शक्त्या स्वाभाविक याच्यामध्येच विराजमान असतात. म्हणून त्या जगताच्या रचनेला अनिमा असं म्हणतात. आता बघ, हात पाय नेत्र शिर मुख कान हे सगळे संसारात उपयुक्त आहे. जे अवयव आहे ते उपयुक्त आहे. म्हणून तुकारामाने एक अभंग लिहिला याच्यावर, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा चिकळे. बरं, त्याला भीती अशी आहे, श्वास घ्यायला वरती आलं तर कोणी धरून येईल म्हणून तो किती चलाखीने श्वास घेतो पुन्हा खाली जातो, चलाखीने श्वास घेतो पुन्हा खाली जातो. तर केव्हा कळेल तो श्वास घेतो कसा? तर जावे त्याच्या वंशा तेव्हा चिकळे. शेतकरी काय हाल अपेष्टा भोगतो हे कोणाला कळेल? जो शेतकरी शेतात जाऊन कष्ट करून जेव्हा त्याला मिळत नाही तेव्हा त्याला किती वैताग येत असेल हे तेव्हा तुम्हाला अनुभव आले. सर्वसाधारण लोकांना रडून जातं तिथे ढाळ ढाळ ढाळ. म्हणून या संसारातल्या गोष्टी सगळ्या व्याप्त आणि स्थित आहे, सगळीकडे जा. म्हणून याला हिरण्यगर्भ असं बुद्धीत सांगितलं आहे. कारण हे सगळं संसारातलं व्याप्त, हिरण्य म्हणजे सोनं, सोन्यावर अवलंबून आहे. बरं, सोनंही मातीतच सापडतं म्हणे, लक्षात ठेव. आणि म्हणून संतांना सोनं आणि माती सारखी वाटते. सोने आणि रूपे मृत्तिके समान, त्याचे मनी देव जाण. आता काय युग आलाय, तुमच्याजवळ सगळं आहे, कडे तोडे घेणे पण घालायचे. कुठे गेलं ते सगळं लोखंडात. लोखंड कुठून निघालं, माती सोनं कुठून निघालं, आणि शेवटी जमा कुठे करावं लागलं? आता तर सरकारने असं केलं आहे की बँकेत ठेवा, म्हणजे वेळ आली तर तुमचे लॉकर सगळे सील. हा, मग काही इलाज नसतं त्याला. बँकेतली रक्कम जमा, मग काय तुमचं आहे? तुमचा घर नंबर वेगळा आहे, सिटी सर्वे नंबर. मग समर्थांनी लिहिलं ना, घर ते कोणाचे? मुंगी म्हणे घर माझे, ढेकूण म्हणे घर माझे, कातनी म्हणे घर माझे, घर ते कोणाचे? त्या घंट्यामध्ये ती घंटीमध्ये भुंगटी घर करून घेते. आज आवाज येतोय तुम्हाला? फक्त ते 4 दिवस. त्या पक्षांनी काय देवळात येऊ नये 4 दिवस? काय असेल ते असं बरोबर तेवढ्याच दिवसात येतात. पोळा आला. आत्ताच मला ते जोडपं बसलं, ते म्हणे दादा आमच्याकडे घुबड घरात घुसून जाते. त्याला म्हटलं अरे घुबड लक्ष्मीचं वाहन आहे. अहो म्हणे परवा टीव्हीवर ऐकलं होतं ते काशी विश्वनाथाच्या मंदिरावर बसले ती पांढरी घुबड. मग सगळं ते काशीमध्ये चाललं आहे की लक्ष्मी आली, लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. पण शास्त्रामध्ये घुबड अलक्ष्मीचं वाहन आहे. आणि लक्ष्मी कशावर बसली आहे? पद्मानने पद्मरूपे पद्माक्षी पद्मसंभवे तन्म भजसी न सौख्यम लभाम्यम अश्वदायी गोदायी धनदायी महाधनम.
धनम धान्यम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. मग लक्ष्मीचे रूप आहे भूदेवी, श्रीदेवी आणि कनदेवी. स्त्रिया सुद्धा कोणाचं रूप आहे? लक्ष्मीचं रूप आहे. पण सगळ्यांच्याकडे लक्ष्मी रूप येतं का? ज्याच्या नशिबात लक्ष्मीसारखी स्त्री आली त्याच्याकडे. मुलगी बापाकडे एकदम चांगली राहते, नवऱ्याकडे आल्यावर एकदम संतापते. का? तिचं रूप बदललं. तुमच्या नशिबात होतं ते रूप तिने घेतलं असं हे लक्षात आलं पाहिजे. त्या आईला वाटतं माझी पोरगी तर चांगली आहे, बापाला वाटतं मुलगी आहे. म्हटलं तुमच्या घरचं रूप कुमारी रूप होतं, कन्याकुमारी असं आहे ते. अष्टवर्षात भवे कन्या. तिचं रूप बदलतं, तिच्या शरीराचं चलन बदलतं, तिच्या आकांक्षा अपेक्षा बदलतात. पण आकांक्षा आणि अपेक्षा याला मर्यादा हवी. आज काय झाली आहे? मर्यादा नाही राहिली. सौंदर्य प्रसादाने कॅन्सर होतो आता डिटेक्ट झालं डिटेक्ट. हे जे सौंदर्य प्रसाधने आहे याच्याने कॅन्सर होतो. आता ते एवढे कारखाने बंद करायचे म्हणजे सरकारचं उत्पन्न जातं म्हणून तिकडे लक्ष देत नाही. ते ज्याला लावायचं ते लावा आणि मरायचं असलं तर मरा, आम्हाला काय घेणं आहे. म्हणून ते म्हणतात योगशास्त्राचे विचरित अज नामाने पुकारलं जातं. योगशास्त्र जे आहे अज त्या नावाने विचार, आणि सांख्यशास्त्र जे आहे याच्या नामाचे अनेक वर्णन आहे. म्हणून नाना प्रकारे अद्भुत रूप तयार होतात. भगवंताचे नाना रूप आहे आणि परमात्मा कालानुसार अद्भुत रूप धारण करतो. कारण या कामाने आणि लोभाने आणि क्रोधाने देवाला असं मागितलं होतं की आम्हाला कोणाच्याच हातून मृत्यू नको, म्हणून अद्भुत रूप धारण केले. रावणाला मारण्याकरता सत्यवचनी एक पत्नीवरच माणूस पाहिजे होता, म्हणून तसा कोणी मिळणार नाही. म्हणून देवाला तसा अवतार घ्यावा लागला आणि तशी लीला करावी. राम स्थितप्रज्ञ राहिले आयुष्यभर. पिता गेल्यावर सुद्धा श्राद्ध कर्म केलं पण शोक केला. प्रत्येक तीर्थावर श्राद्ध केलंय, असं कुठे अभेरलं नाही. दशरथ राजाचा हात आला काशीच्या श्राद्धाला, फाल्गुन नदीच्या श्राद्धाला, म्हणे नाही, दरबारावर सासऱ्याने जणले पिंड ठेवायला. दरबारावर ठेवले पण हातावर दिला नाही. मग दशरथ राजा याच्याकडे सीतेकडे गेला. मग सीतेने वाळूचा पिंड केला आणि तो सासऱ्यानं हातावर घेतला. म्हणून जी सून गरम फलका टाकते तिला जाता जाता सासरा काहीतरी देऊन जातो. पण सुनेने काय दिलं पाहिजे? गरम फलका. आहे का ना शिवाय? असतात काही स्त्रिया, बाबाचं होऊन जाऊ द्या, बाबा होईल ते बाबाचं होईल तोपर्यंत गडबड न कराय. नवरा बाबाचं होऊन जाऊ द्या, सरळ बोलतं ते. कारण तिला काही माहीत नसतं पैसा अडका, पण ती वृद्धांची सेवा करावी ही भावना तिच्या मनात रुजलेली आहे. आपलं आयुष्य भरपूर पडलं आहे, यांचा थोडा कालावधी आहे, तो कशात गेला पाहिजे. बाबा जेवताय, गडबड करू नका, शांतता ठेवा. बाबांचं जेवण उद्या, मग आपण सगळे बसून मग काय गडबड करायची ते करा. म्हणजे ही जी योजना आहे ती लक्ष्मीची आहे. आणि अलक्ष्मीचं काय आहे? बनबन पसारा. किती गावरू, मला बी काही जीव आहे की नाही, माझी कोण कीव करेल. स्त्रियांची कीव कुठे होते हे आपल्या लक्षात नाही आहे. अन्नपूर्णा म्हटलं म्हणजे स्वयंपाकात कीव झाली.
व्यवस्थेमध्ये लक्ष्मी म्हटले की कीव झालं. कारण स्त्रियां इतकं व्यवस्थित दुसऱ्याला ठेवता नाही येणार. म्हणून नानात्मक जग सांगितलं आहे. ही सृष्टी जी आहे या सृष्टीला सुद्धा रूप बदलत जातात. पूर्वीचं जळगाव आणि आताचं जळगाव. पूर्वी किती मजल्याला परवानगी होते 2, आता 22. सृष्टी बदलते. म्हणून विद्या सुद्धा तशीच आहे. विद्या सगर म्हटली जाते. म्हणून महत्त्व आणि अहंकार हे अविद्येच्या सर्गावर आहे. आणि अविद्या अविधान हे ज्ञान आहे आणि विधी हे कर्म आहे. मग सर्ग ज्ञान आणि कर्म जगामध्ये चालत असतं. सर्ग म्हणजे मार्ग. जगाचा जो मार्ग आहे, मनुष्य जन्माला येतो, मोठा होतो, परत उत्तरार्ध होतो आणि शेवटी जातो. निसर्ग आणि सर्ग हे सारखे आहे. काही काळामध्ये आपल्याला स्वरूप येतं आणि मग एक काळ आला की स्वरूपात बदल होतो. दंताजीचे दाणे ठाणे उठले, कारपून बंद झाले, 2-2 वेळा बोललं तरी ऐकू येत नाही नीट. शेवटपर्यंत ऐकू येणं, डोळ्यानं दिसणं आणि दाताने चावून खाणं हे नशीब आहे. शेवटपर्यंत. कारण चरवणाशिवाय पचन होत नाही. आता जे लोक जास्ती म्हणतात ना की मला ॲसिडिटी होते, तर ते हळू जेवत नाही. मुख्य मुद्दा काय आहे, चावलं पाहिजे चांगलं. मग त्या आतड्यांना जड पचवायची सवय लागली की कालांतराने त्या आतड्यांची ताकद कमी होते आणि त्यामुळे ते वरती येतं. काही पदार्थांनी ॲसिडिटी होते. म्हणून हे सगळे ज्ञानेंद्रिय जे आहे हे शेवटपर्यंत तेजस्वी राहिले पाहिजे. आपण तोंड डोळ्याला सुद्धा वेळ देत नाही. म्हटलं झालं असं नाही, त्याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. आंघोळीला आपण जसं पाहिजे तसा वेळ देत नाही. शरीराची अवयवांची जी स्वच्छता आहे आणि जी पवित्रता आहे त्याच्याकडे आपण उशीर करतो. बाह्य गोष्टीला खूप महत्त्व देऊन देतो. बाह्य गोष्टीला जास्ती महत्त्व देऊन देतो. म्हणून त्यावेळेस शास्त्र आणि अर्थ याचा विचार शंगितला आहे. म्हणून विद्वान लोक विद्या आणि अविद्या असं म्हणतात. शास्त्र काय करतं तर अर्थाचा, शरीराचा विचार सांगतं आपल्याला. म्हणून शास्त्राधारे वर्तावे. मग आपल्याला जे विचार जमत नाही, आई सांगते मुलाला चावून चावून खा, मुलाला कळत नाही. काय तिला माहिती आहे याने चावून नाही खाल्लं तर याचं उद्या पोट दुखेल. आजच बातमी आली आहे ना की जनताच्या गोळ्या पोरांना मिळत नाही. कारण आईवडिलांना ज्ञान राहत नाही. म्हणून सरकारने असं ठरवलं जून महिन्यात जुलै महिन्यात प्रत्येक मुलांना जनताच्या गोळ्या द्यायच्या. कारण पोटात जंत होतात. मोठ्या माणसांनाही होतात. सारखं पोट दुखणं, अपचन होणं, ॲसिडिटी होणं हे जंताचं लक्षण आहे. पूर्वी डॉक्टर आधी जंताच्या गोळ्या द्यायच्या आणि मग दुसरं औषध द्यायचे. आता बिलकुल नाही. कारण हे या ऋतूमध्ये आता सुद्धा तुम्ही माठ भरा, 2 दिवस नाही विसरला तर त्याच्यात बारीक जीव सापडतात, कसंही पाणी असो. कारण जीवांच्या उत्पत्तीचा काळ आहे, डास, मच्छर, ढेकूण. म्हणून या वेळेला पचनशक्ती मंदावते त्याच्यामुळे. आणि त्याकरता पाणी पिना छान के गुरु करना जान के. आपण एकच हे लावून देतो त्याला नळाला. नाही नाही, चक्षुर्वी सत्यम. माठावर फडकं ठेवायचं, वरतून पाणी टाकायचं, म्हणजे त्या फडक्यात दिसून जातं काय अरे पाणी सावधान. त्याला वस्त्रगाळ हेच काम आहे पाण्याला. आणि तेही श्वेतवस्त्रम, दुसरं रंगीत नाही. कारण श्वेतावर ताबडतोब दिसतं.
सत्वगुण जो आहे हा ताबडतोब लक्षात आणतो माणसाला. म्हणून सर्ग, ज्ञान आणि कर्म हे उत्पत्तीला कारण आहे. म्हणून परमात्मा श्रुती सांगतो. श्रुती म्हणजे वेद. त्या काळ्याराम मंदिराला त्या पुजाऱ्याने श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम, ती भोसलेंची सून आली, तुम्ही म्हणे आम्हाला वेदक मंत्र सांगितला नाही. आता तो हसला. तिला श्रुती म्हणजे वेद आहे, वेदाला श्रुती हे नाव आहे तिला माहीत नव्हतं. मग आता लोक काय करतात, वेदोक्त पुराणोक्त शास्त्रोक्त असे शब्द वापरायला लागले. कारण आता काही त्याला इलाजच नाही ना. कारण कोणताही गुरुजी संकल्प सांगेल ना तो श्रुती स्मृती, श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे उपनिषद आणि पुराण. फलप्राप्त्यर्थम. आजच सकाळी मला पण विचारलं, म्हणजे दादा पूजा काय? म्हटलं बेटा तू फक्त 8 वाजता ये, कोणी केव्हा येऊ, कारण 8 वाजेची पूजा व्यवस्थित होते. मग लोक सेल्फी करताना काही इकडे पूजा चालून त्या बाईच्या हातात डाव्या हातामध्ये मोबाईल असतो. आणि आणखीन बुवानं बरोबर नाही सांगलं असं असतं. सेल्फी घेणारा दुसरा ठेवा. काय प्रत्येक गोष्टीची सेल्फी करून टाकून करणार काय? म्हणून ते म्हणतात आता विद्या आणि अविद्या. आता अविद्येमध्ये अहंकार आहे आणि विद्येमध्ये सुद्धा अहंकार आहे. विद्येमध्ये स्मुक्ष आहे, अविद्येमध्ये साक्ष आहे, दिसतो अविद्येमध्ये. नौकर हा ताट चाललेला आवडतो का पळत पळत आलेला आवडतो? कोणालाही हाक मारल्याबरोबर हा, म्हणजे हा तत्पर आहे. आणि डोलत डोलत आला की डोले आहे. असं आहे. साहेबाला सुद्धा कॉन्स्टेबल कसा आला पाहिजे? दौड घे. एकदा मी ग्राउंडवर होतो आणि लेझिम चालू होती. ते साहेब माझ्याशी बोलत होते. बोलता बोलता म्हणाले, मास्तर 4 नंबरचा पोरगा, त्याची लेझिम उलटी होती. म्हटलं साहेब तुम्ही कसं काय ओळख? म्हणे दादा तो मास्तर रुमाल हलवतो आहे आणि तो उलट लेझिम खेळतो, त्याच्यावर मी ओळखलं. म्हणजे खरं IPS ऑफिसर असतं ते. 3 नंबरचा पोरगा भावाने लाईनीतला, त्याची उलटी लेझिम झाली आहे, तुमचा रुमाल फिरतो कुठे आणि त्याचा रुकड कुठे, असं आहे. म्हणून ऑफिसर ग्राउंडवर गेले की त्यांची नजर जी असते काय चाललंय याच्यावर लक्ष असतं. ते बोलत असतील ते, पण त्यांचं लक्ष ज्या कामाला आपण आलो आहे ते काम पाहतात. ते तिथे बसलेला माणूस त्यांना लोक काय म्हणतात सहन्य होता. असं नाही, ग्राउंड आहे ते, तिथे बसून कसं चालेल? तत्पर क्षत्रिय तत्पर असला तर कार्य होतं. व्यापारी कसा पाहिजे? दक्ष. ब्राह्मणाचं काय पाहिजे? लक्ष. आणि नौकराचं काय पाहिजे? सेवा. हे लक्षात ठेवा. हे एक सूत्र आहे. म्हणून ते म्हणतात विद्या अविद्या. अहंकार हा स्मुक्ष आहे, तो भूतांच्या सृष्टीत केव्हाही घुसतो. भूत म्हणजे पंचमहाभूत. आता कोणाचा अहंकार वाढलाय? वरुण देवतेचा चाललं घेऊन तो ट्रॅक्टर, मोटरसायकल, गाड्या तरंगताय गावांमध्ये. बरं आपल्यात नाही, संपूर्ण देशाच्या ठिकाणी चाललाय. कोणामध्ये अहंकार आला आहे? वरुण देवामध्ये. आता त्याचा अहंकार जिरवेतील देव, परमात्मा ठेवत नाही यांची. केव्हा वाऱ्याचा येतो, केव्हा अग्नीचा येतो. मागच्या वर्षी सगळीकडे आगाजा, गाड्या पेट, अमुक पेट. मग हे पंचमहाभूत असे अहंकारी का होतात? तर विनाशाकडे लोकांना नेतात. म्हणून अहंकारामध्ये स्मुक्ष रूप आहे, त्याच्यात भूतसृष्टी आहे. तिसरा सर्ग समजला पाहिजे.
राजस आणि तामस आणि सात्विक हे 3 भेद अहंकाराचे आहे, म्हणून याला चौथी सृष्टी असं म्हणतात. पुढे विकृत सर्ग सांगितला आहे. आता हे जे चाललंय हे विकृत आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे पंचमहाभूत विकृत जेव्हा होतात तेव्हा नाश होतो. पर्वतचा पर्वत खाली येतोय ना. बरं, हे सावरावं त्यावर दुसरं. बरं, तो दगड वरतून गडबडत येतो, ते झाड नेमकं गाडीवरच पडतं, त्याच्या आधी एक गाडी निघून जाते आणि ज्या गाडीवर पडायचं तिथेच तो सापडतो. विकृत. बरं, विरुद्ध दिशेला पडायला काय झालं तर झाडाच्या खाली लोक जाता कशा करता, काही घात पडते, झाडच घात करतं. म्हणून असं सांगितलंय, देव उठला की जाऊ नये, अंधारं असलं की जाऊ नये. आता मग मध्ये लाईट गेले, कोणीतरी पोरेन म्हटलं जाऊ नको अंधाराचं, थोड्या वेळानं जा, रस्ता दिसला पाहिजे, नाही तर कुठेतरी गाडी पडून जाईल. गाडीला जरी लाईट असला तरी भौतिक अंधार माणसाला एखाद्या गडबडीत टाकून देतो. आज उत्तर प्रदेशामध्ये हे एका सिमेंटच्या रोडवर 24 गाड्या सरकून पडले लोक, स्लिपच व्हायची गाडी. बरं, लगेच बातमीवर येतं ते. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात अंतर्गत उत्पत्तीची साथ. आता 5वा सर्ग सांगतो म्हणे. अंतर्गत म्हणजे आपले पंचमहाभूत जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या 5 भूतापासून आपल्या शरीरामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय, हे 5 विषयांनी जास्त थैमान घातलं की विकृत सर्ग होतो शरीरामध्ये. म्हणून त्याच्यापासून 10 उत्पत्ती होते. ह्या 5वा भौतिक सर्ग म्हणजे अंतर्गत डोळे, कान, नाक, त्वचा आणि जिव्हा हे 5 ज्ञानेंद्रिय. वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि लिंग हे 5 कर्मेंद्रिय. मन सहित याची उत्पत्ती अशा महत्त्वातून अहंकारातून होते. म्हणून हे 24 तत्व संपूर्ण प्राण्यांच्या शरीरामध्ये मौजूद आहे आणि हे 24 तत्व सांख्यशास्त्रात सांगितलेले आहे आणि हे 24 अक्षरं गायत्री मंत्रामध्ये आहे. पण गायत्री मंत्राला तामसी आहार चालणार नाही, केला तर विपरीत परिणाम होईल. म्हणून सात्विक आहारच असला पाहिजे. सत्वगुणात्मक वृत्ती ही असल्याशिवाय त्याची फलश्रुती मिळत नाही. त्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. म्हणून हे 24 तत्व या त्रिभुवनात आहे. हे 24. म्हणून देवाचे अवतार किती? 24. असं आहे. म्हणून याकरता तत्वांचा समुदाय म्हणून याच्यातून देवता, मानव, दानव, यक्ष, भूत, प्रेत, गंधर्व, किन्नर, सर्प, चारण, पिशाच, देवऋषी, निशाचर, दंश, कीटक, मच्छर, दुर्गंधी किडे, उंदीर, कुत्रे, चांडाळ, हरण, पुष्कळ, मलेंछन, हाती, घोडे, गधडे, सिंह, वृक्ष, गाय या रूपानं सगळे मूर्तिमंत पदार्थ आहेत. म्हणजे हे सगळे पदार्थ आहे एवढे, आणि त्या पदार्थाची ती मूर्ती आहे. आता पृथ्वी, जल आणि आकाश प्राणी मात्रांमध्ये निवास आहे. सगळं मुंगीमध्ये सुद्धा पृथ्वी तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आ ब्रह्मस्तम पर्यंतम. काय श्लोक आहे? आ ब्रह्मस्तम पर्यंतम. म्हणून हे वेदाचे वचन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, आमच्याकडे साखरेच्या डब्यात मुंगळे झाले की बाबा म्हणजे ते
मोळे काढून टाक आणि तिथे थोडी साखर ठेवून दे. म्हटलं का बरं? तुमचंच नशीब नाही त्या साखरेत, त्यांचं नशीब होतं म्हणून तुमच्या पॅक डग्यामध्ये ते उत्पन्न झाले. त्यांना बाहेर काढले ना, थोडी साखर ते ठेवा आणि बाकीची घेऊन जा, त्यांच्या नशिबाची येते. आपण तर दुसऱ्याचं नशिबाचं कापून आणतो घरी. हरिमुखे म्हणा बांधावरचं गवत दुसऱ्याचं कापा, मग तसंच कापताना आपलं राहू देता. म्हणून तो भानगडी होता. कोणी गोष्ट आहे का नाही, तुम्हीच तर सांगितलं मला, आमच्याकडे घुसून गेलं. मग कळालंय का हरी, दुसरीकडे घुसायचं नाही, दुसरीकडे पाहून ढुकायचे नाही. कोणाच्या घरात भानगड चालले की आपल्या घराचं झाड काढतो आणि त्या व्हेंटिलेटरमधून पाहतो काय भानगडी चालले आहे, हे पण वाईट आहे. किंवा त्या भानगडी दुसरीकडे पण सांगायच्या नाही की त्यांच्याकडे भानगडी चालले आहे. किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांनाही सांगायचं नाही हे भानगडी घर आहे. कारण अप्रचार करायचा नाही. तुला समजलंय ना, तू फक्त सावध राहा. म्हणून प्रतिदिवशी क्षरण म्हणजे क्षय. प्रत्येक गोष्टीचा प्रतिदिवशी काय आहे? क्षय आहे. म्हणून 12 वर्षातून एक क्षय वर्ष येतं, एक कमी होऊन जातं वर्ष. जसं वर्षातून 28 दिवस 29 दिवस हे जे क्षय होतात, तिथीचा काय होतो? क्षय होतो. दर महिन्याला एक तिथीचा, आणि त्याचा एक अधिक मास तयार होतो. म्हणून अव्यक्त अक्षरात उत्पन्न झालेले व्यक्त संज्ञक हे मोहात्मक असतात. म्हणून हे सगळे जीव मोह. म्हणून नाम धारण करताना क्षरतत्वापासून सगळं पहिल्यापर्यंत महत्त्व असतं. म्हणून तू जो विचारला तो प्रश्न क्षर आणि अक्षर हे तुला सांगितले. त्यावेळेला राजानं विचारलं, वशिष्ठ महाराज, जीविताचं अज्ञानाचं वर्णन सांगा. जो जीव आहे तो अज्ञान का राहतो, त्याला ज्ञान का नाही प्राप्त? तर म्हणाले ते उद्याच्या विवेचनात. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे